विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की एक्झाममध्ये अर्धा एक मार्क किती महत्त्वाचा आहे? या अर्ध्या एका मार्कामुळे तुम्हाला शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेन्स लिहिण्याची संधी मिळू शकते. या अर्ध्या एका मार्कामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो. या अर्ध्या एका मार्कामुळे तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल की रिझर्व्ह लिस्टमध्ये जाणार हे डिसाईड होते. याच अर्ध्या एका मार्कामुळे तुम्हाला क्लास 1 पोस्ट मिळणार की क्लास 2 पोस्ट मिळणार हे डिसाईड होते. अर्थातच या अर्ध्या एका मार्काला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्षात घ्या की तुम्ही 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर 95 ते 100 मार्कापर्यंत सहज मजल मारू शकता. पण पुढचे 5 ते 10 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला एलिमिनेशन टेक्निकचा सहारा घ्यावा लागतो. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलंच की अर्धा एक मार्क किती महत्त्वाचा आहे. या एलिमिनेशन टेक्निकच्या वापरातून तुम्ही कट ऑफपेक्षा 15 ते 20 मार्क हमखासपणे जास्त मिळवू शकता. याच संदर्भात सादर करत आहोत एलिमिनेशन टेक्निक बाय मंजिल ICS. विद्यार्थी मित्रांनो, एलिमिनेशन टेक्निक म्हणजे एक्झामिनरचा माइंडसेट समजून घेणे होय, ज्या माइंडसेटच्या आधारावर तो MCQ बनवत आहे. लक्षात येते? एलिमिनेशन टेक्निक म्हणजे अंधाधुंद तुक्केबाजी नव्हे, तर PYQचं विश्लेषण करून पुरावे आधारित लॉजिक डेव्हलप करणं होय. तर चला मग स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये आपण 3 एलिमिनेशन टेक्निक पाहणार आहोत. एक एक्स्ट्रीम वर्ड, दुसरी सिमिलर स्टेटमेंट आणि तिसरे अपोजिट स्टेटमेंट. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की एलिमिनेशन टेक्निकचा हा पार्ट 3रा आहे. जर का तुम्ही पहिले 2 पार्ट पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे 2 पार्ट देखील पाहू शकता. आजची आपली पहिली टेक्निक आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. नमूद केलेले हे काही एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत, जसे की ओन्ली, मराठीमध्ये फक्त, च असं शेवटी लावलेलं असते. त्यानंतर अक्रॉस, होल, सर्वव्यापी, नॉट, ऑल, मोस्ट, ऑलमोस्ट, ड्रास्टिकली. हे सर्व एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. विश्लेषणांती असं निदर्शनास आलेलं आहे की जनरली एक्स्ट्रीम स्टेटमेंट जे असतात ते चुकीचे असतात. आणि याउलट आपण जर का असं म्हणू शकतो की ज्या स्टेटमेंटमध्ये एक्स्ट्रीम वर्ड्स नाहीत तर ते जनरली करेक्ट असतात. तर चला प्रत्यक्षदर्शी पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे 3रं स्टेटमेंट पहा. तर आपला पहिला प्रश्न पाहूया. फायलम मोलुस्का या रिलेटेड आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. ओके, तर त्यातलं तुम्ही 3रं स्टेटमेंट पाहू शकता की दे आर ओनली टेरेस्ट्रियल ॲनिमल. आता बघा एक्स्ट्रीम स्टेटमेंट काय असतं बघा. आता एक साधा विचार करा की असं असू शकतं का की मोलुस्का हाच केवळ टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे स्थलीय प्राणी. अर्थातच बघा की आपण वाघ पाहतो, हत्ती पाहतो, सिंह पाहतो, हे देखील काय आहेत, टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत. लक्षात येते? याउलट एक्झामिनरनं काय म्हटले की मोलुस्का हाच एक केवळ टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. अर्थातच बघा की हा इथं एक्स्ट्रीम वर्ड वापरलेला आहे ओनली. त्यामुळं सी हे स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. त्यामुळं ज्या ऑप्शनमध्ये सी आहे त्याला आपण इलिमिनेट करूया. तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3रा इलिमिनेट करू शकतो. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा. दे आर जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल. जसं की मी सुरुवातीला बोललो होतो की ज्या स्टेटमेंटमध्ये एक्स्ट्रीम वर्ड्स वापरलेले नाहीत तर ते जनरली काय असतात, स्टेटमेंट करेक्ट असतात. या लॉजिकनुसार आपण पाहिलं तर बी हे काय असेल, करेक्ट असेल. अर्थातच आता परत ऑप्शनकडे जाऊ आणि ज्या ऑप्शनमध्ये बी नसेल त्याला कट करू. आता बघा की हा पर्याय क्रमांक 1 बघा, यामध्ये ओनली ए असं दिलेलं आहे. ओके, त्यामुळं आपण ह्याला कट करू का, कारण की त्यामध्ये बी नाही. ओके, आता आपल्याकडं 2 ऑप्शन उरलेले आहेत, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 बघा ए, बी आणि डी दिले. ऑप्शन क्रमांक 4मध्ये ए आणि बी दिले. यावरून आपल्याला असं लक्षात येते की इथं देखील ए बी आहे, इथं देखील ए बी आहे. तर ए बी हे 100% करेक्ट आहे. राहिला मुद्दा डीचा. तर आपण डी काय आहे हे पाहू. दे आर हॅव्हिंग मस्क्युलर फूट्स. तर बघा आपल्याला हे माहीतच असते की मोलुस्का जो आहे त्याला मस्क्युलर फूट असतात. ओके, त्यामुळे डी देखील काय आहे, बरोबर असणार आहे. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बघा,
ऑप्शन क्रमांक 2मध्ये ए, बी, डी हे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे इथं हा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर ठरतो. थोडक्यात आपण या ठिकाणी काय केले बघा, की सगळ्यात पहिलं आपण पाहिलं की एक्स्ट्रीम वर्ड कुठं आहे. त्यानंतर बघा की ज्या स्टेटमेंटमध्ये एक्स्ट्रीम वर्ड असेल तो आपण काय केला, पर्याय इलिमिनेट केला. त्यानंतर आपण पाहिलं की एक्स्ट्रीम वर्ड कशात नाही, लक्षात येते. आणि त्यामुळं हा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 2 यामध्ये एक्स्ट्रीम वर्ड नाही, त्यामुळं काय असणार आहे की हा जो बी जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट असणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हा MCQ सॉल्व करत गेलेलो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की आपल्याला अमृत मिशन या रिलेटेड काही स्टेटमेंट दिलेत आणि आपल्याला विचारले नॉट करेक्ट. हे देखील एक्झाममध्ये पाहणं गरजेचं आहे की आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे की इनकरेक्ट विचारलेलं आहे. अन्यथा काय होणार की आपल्याला माहीत असून देखील आपण हातचे मार्क घालवणार. ओके, लक्षात येते. तर आपण एक एक करत स्टेटमेंट पाहत जाऊ. अमृत इज अ फ्लॅगशिप मिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, आपण बघू याबाबत. इट वॉज लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. आता या ठिकाणी बघा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स असं म्हटलेलं आहे. आणि परत तुम्ही जर का क्वेश्चनमध्ये गेला तर यामध्ये देखील आपल्याला एक शब्द दिसतो, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. एक साधी गोष्ट विचार करा की मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स आहे, तर तीच अर्बन ट्रान्सफॉर्मेशनकडे देखील लक्ष देईल ना. अर्थातच पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी एक टेक्निक तुम्हाला सांगितलेली होती की वर्ड असोसिएशन. बघा तुम्ही जर का मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे पटकन क्लिक होईल. वर्ड असोसिएशन हेच आपण इथे केलेलं आहे. इथे या ठिकाणी देखील अर्बन हा शब्द आहे आणि या ठिकाणी देखील इथं अर्बन हा शब्द आहे. आणि या वर्ड असोसिएशनमधून हा आपण पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपण करेक्ट मानू शकतो. पण लक्षात घ्या, आपल्याला नॉट करेक्ट असं विचारलेलं आहे. अर्थात आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. तर आपण पाहू चुकीचा पर्याय कोणता आहे तो. तिसरा बघा, इट ॲड्रेस द चॅलेंजेस ऑफ वॉटर सप्लाय इन सिटीज अक्रॉस द कंट्री. ठीक आहे, बघू आपण. त्यानंतर पुढं बघा काय म्हटले, इट वॉज लॉन्च्ड ऑन 25 जून 2015 इन 500 सिटीज इन द कंट्री. आता बघा की तुम्ही थोडंसं जर का पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 थोडंसं बारकाईने पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3मध्ये सिटीज अक्रॉस द कंट्री म्हटले, अर्थात देशभरातील सगळ्या शहरामध्ये हे जे मिशन आहे ते इम्प्लिमेंट केलं जाईल असं म्हटले. आणि चौथ्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की फक्त 500 शहरामध्ये केलं जाईल. अर्थातच बघा की हे 2 स्टेटमेंट जे आहेत ते अपोजिट आहेत. आता ही अपोजिट स्टेटमेंटवाली ट्रिक आपण पुढं पाहणारच आहोत, अपोजिट स्टेटमेंटची टेक्निक. त्या ठिकाणी थोडंसं समजून घ्या की मला काय म्हणायचं आहे ते, की पर्याय क्रमांक 3मध्ये म्हटले की संपूर्ण देशातील शहरांमध्ये आणि पर्याय क्रमांक 4मध्ये म्हटले की फक्त 500 शहरांमध्ये. त्यामुळं जे काय आपलं चुकीचं असणार आहे ते या 2 पैकीच असणार आहे. आपल्याला हा जो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1 तो पाहण्याची देखील गरज नाही. आता 3 की 4 हे कसं ओळखायचं तर ते आपण पाहूया. बघा आपल्याला एक साधी गोष्ट माहीत असते की गव्हर्नमेंट कोणतीही स्कीम जेव्हा लॉन्च करते तेव्हा ती पायलट बेसिसवर लॉन्च करते. पायलट बेसिसवर म्हणजे काय की अर्थातच ती आपण ऐकलेलं असेल बघा की ही स्कीम आहे ती फक्त 100 डिस्ट्रिक्टमध्ये लॉन्च केली आहे. किंवा अजून एक वाय नावाची स्कीम आहे ती फक्त 150 डिस्ट्रिक्टमध्ये लॉन्च केली. अर्थातच गव्हर्नमेंट काय करते की स्टार्टिंगला फक्त 100 किंवा फक्त 150 शहरामध्ये ती पहिला लॉन्च करून पाहते आणि त्यानंतर त्याला काय करते की संपूर्ण देशभरासाठी ती स्कीम लॉन्च केली जाते. दुसरा मुद्दा असा की वॉटर सप्लाय सिटीज अक्रॉस द कंट्री म्हटले. आता या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या सिटीमध्ये ऑलरेडी वॉटर सप्लाय झालेला आहे त्या सिटीमध्ये परत वॉटर सप्लाय करण्याची का गरज आहे. अर्थातच हे जे स्टेटमेंट आहे ते थोडंसं एक्स्ट्रीम ठरते. त्यामुळं काय करू शकतो आपण याला की सी हे इनकरेक्ट आहे असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघा की आपल्याला एन्झाईम रिलेटेड काहीतरी विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्टेटमेंट तिसरं पहा, सी. यामध्ये काय म्हटले, एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर. आता हे स्टेटमेंट बघा थोडंसं एक्स्ट्रीम आहे, कारण की बघा की सजीव असो किंवा निर्जीव असो टेम्परेचरचा प्रभाव सर्वांवर पडतो आणि एन्झाईम हे तर काय आहे मानवी शरीरातील एक घटक आहे. त्यामुळं टेम्परेचरचा एन्झाईमवर परिणाम पडणार नाही असं म्हणणे हे थोडंसं एक्स्ट्रीम वाटते, हे थोडंसं चुकीचं वाटते. त्यामुळं सी आपण इलिमिनेट करू. अर्थातच सी हे चुकीचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की ज्या पर्यायामध्ये सी दिलेला आहे त्याला आपण इलिमिनेट करत जाऊ. पर्याय क्रमांक 2 बघा, यामध्ये ए, सी, डी दिले
यामध्ये सी आहे, त्यामुळे आपण याला इलिमिनेट केलं. ऑल ऑफ द अबव यामध्ये देखील सी येणार आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 देखील आपण काय केलं, इलिमिनेट केलं. आता आपल्याकडं 2 पर्याय उरलेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा ए आणि बी दिलेला आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील ए आणि बी दिले आहे. अर्थात ए आणि बी हे 100% करेक्ट आहेत. बघा लक्षात येते का, ए आणि बी अजून आपण वाचलेलं देखील नाही, तरी पण आपण फक्त पर्याय बघून ए आणि बी हे करेक्ट आहे की नाही हे ठरवलं. ही जर टेक्निक तुम्ही जर का वापरला तर तुमचा वेळ देखील वाचेल. लक्षात येते. त्यानंतर डी बघा, डी स्टेटमेंट काय आहे की ॲमॅलाइज इज ॲन एन्झाईम दॅट ॲक्ट ऑन स्टार्च. आता हे आपण जनरली स्टेटमेंट सायन्समध्ये वाचतो, त्यामुळं हे देखील काय आहे, करेक्ट आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि डी हे करेक्ट असतील. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की सुरुवातीला आपण काय केलं की एक्स्ट्रीम वर्ड पाहिलेत आणि ते एक्स्ट्रीम वर्ड इलिमिनेट करत गेलो आणि या पद्धतीनं आपण काय केलं, ॲन्सरपर्यंत पोहोचलो. पुढचा प्रश्न पहा, आपल्याला MDG रिलेटेड काहीतरी विचारलेलं आहे आणि कोणता पर्याय योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर आपण पाहतो. पहिला पर्याय बघा, भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यात घट केलेली आहे. या ठिकाणी अतिशय सम पद्धत हे थोडंसं काय आहे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, एक्स्ट्रीम वर्ड आहे. एक साधा विचार करा की दारिद्र्यात घट अतिशय सम पद्धतीनं होऊ शकते का? अतिशय सम पद्धतीचा अर्थ बघा की 2010 मध्ये एक समजून चला की 100 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले. त्यानंतर 2011 मध्ये परत 100 लोकांना, अर्थात 2010 मध्ये आपण जर का 1000 लोकांना बाहेर काढलेलं असेल दारिद्र्यातून, तर 2011 मध्ये देखील आपण काय केलं, 1000 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं. परत 2012 मध्ये देखील परत 1000 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं. असा त्याचा अर्थ होतो की अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यात घट केली. असं शक्य आहे का हो? असं शक्य नाही आहे. का? कारण की आपण एखाद्या वर्षी 1000 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढू, तर पुढच्या वर्षी गॅरंटी नाही की आपले 1000 लोकच दारिद्र्यातून बाहेर येतील. लक्षात येते. पुढच्या वर्षी 1500 होतील किंवा पुढच्या वर्षी 950च होतील. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळं अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यात घट केलेली आहे असं म्हणणं हे चुकीचं ठरते. अतिशय सम हा एक एक्स्ट्रीम वर्ड आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक ए चुकीचा असेल. आता आपण पर्याय क्रमांक ए याला चुकीचं म्हटलं तर बघा लगेच बी आणि सी वाचायचं नाही, डायरेक्ट आपण ऑप्शनकडे जायचं आणि ज्यामध्ये ए दिलेलं आहे त्याला कट करायचं. ठीक आहे, ज्यामध्ये ए आहे, आता बघा वरीलपैकी सर्व म्हटले, यामध्ये देखील हा पर्याय आहे, याला आपण इलिमिनेट केलं. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील दिलेला आपल्याला, याला पण आपण इलिमिनेट केलं. पर्याय क्रमांक 4 मध्ये ए आणि सी दिले, याच्यामध्ये पण ए आहे, त्यामुळे याला देखील इलिमिनेट केलं. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण फक्त एक्स्ट्रीम वर्ड पकडला, त्यानुसार इलिमिनेट करत गेलो आणि डायरेक्टली आपण काय आलो, उत्तरापर्यंत पोहोचलो. आपल्याला बी आणि सी हे जे वाक्य आहेत, ही जे स्टेटमेंट आहे ती वाचायची देखील गरज पडलेली नाही. यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2022चा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक सी बघा. सी स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, ट्युएन सांग. थोडंसं माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर क्षमा असावी, कारण की हे जे आपले नॉर्थ ईस्टचे जे वर्ड आहेत ते आपल्याला शक्यतो करेक्टली प्रोनाऊन्स करता येत नाहीत. ट्युएन सांग इज द मोस्ट डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड. आता बघा यामध्ये मोस्ट डेव्हलप्ड असं म्हटलं, हा देखील काय आहे, एक एक्स्ट्रीम वर्ड आहे. ओके, जसं की सुरुवातीलाच आपण पाहिलेलं होतं की ऑल, मोस्ट, ऑलमोस्ट, त्यानंतर अक्रॉस, यानंतर आपण अजून काय पाहिलेलं, ड्रास्टिकली. हे जे काय आहेत, हे जे वर्ड आहेत ना, तर ते एक्स्ट्रीम आहेत. त्यापैकी हा मोस्ट इथं एक्स्ट्रीम वर्ड वापरलेला आहे. हा आपण काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो, कारण की यामध्ये एक्स्ट्रीम वर्ड वापरलेला आहे. सी जर का आपण इलिमिनेट केला तर डायरेक्ट पर्यायाकडे या, ज्यामध्ये सी हे वापरलेलं आहे त्याला इलिमिनेट करा. पर्याय क्रमांक 3 बघा, ए आणि सी, तर याला आपण इलिमिनेट करू. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 बघा, ऑल द स्टेटमेंट आर करेक्ट, याला पण आपण काय करू, इलिमिनेट करू. आता बघा की पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे शिल्लक राहिलेत. आता आपण डायरेक्टली हे स्टेटमेंट वाचत बसायचे नाहीत. पहिला आपण काय करू, हे पर्याय बघू. पर्याय बघा, पर्याय 1 मध्ये ए आणि बी दिलेला आहे,
त्यानंतर पर्याय 2मध्ये देखील ए दिलेला आहे. अर्थातच ए हे करेक्ट आहे. ए हे काय आहे? 100% करेक्ट आहे. मला ए वाचायची देखील गरज नाही. लक्षात येते? इथं तुमचा काय झाला की वेळ वाचला. आता बी बघा, बी करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे आपण बघूया. बघा, बी हे स्टेटमेंट काय आहे की नागालँडमध्ये एखादं जर का आपल्याला ॲक्ट लागू करायचा असेल तर पार्लमेंटचा ॲक्ट नागालँडसाठी आपल्याला लागू करायचा असेल तर नागालँड लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची परमिशन घ्यावी लागते. आता हे स्टेटमेंट करेक्ट आहे आणि आपण हे साधारणतः एम लक्ष्मीकांतमध्ये हे अनेक वेळा वाचतो. त्यामुळं बी देखील करेक्ट आहे. असं करून आपण पर्याय क्रमांक 1 याला आपण टिक करू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा की दिनशॉ वॉचा wrote a letter to दादाभाई नौरोजी on 18th November 1899 to convey the failure of Congress. ओके, लक्षात येते? प्रश्न वाचून आपल्याला असं समजते की काँग्रेसच्या अपयशाची काहीतरी कारणे दिलेली आहेत. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, फक्त वाचा, विचार करू नका. वाचायचं यासाठी की त्यामध्ये काही एक्स्ट्रीम वर्ड आहे का हे पहा. पहिल्या स्टेटमेंटमध्ये तर एक्स्ट्रीम वर्ड नाही, दुसऱ्यामध्ये देखील नाही, तिसऱ्यामध्ये आपल्याला दिसून येते की ओनली हे एक्स्ट्रीम वर्ड आहे. त्यानंतर चौथ्यामध्ये या डी या स्टेटमेंटमध्ये असं आपल्याला दिसून येते की यामध्ये देखील एक एक्स्ट्रीम वर्ड आहे. ठीक आहे. एक्झाममध्ये आपल्याला एक्स्ट्रीम वर्ड दिसल्या ते इलिमिनेट करायला जाऊ नका. कारण की का हे पण पाहून घ्या की कोणत्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला विचारले. प्रश्न बघा की या प्रश्नामध्येच आपल्याला दिले की 1899 साली त्यांनी काँग्रेसच्या अपयशाची कारणं सांगितलेली होती. 1899 लक्षात येते? 1899ला काय काय झालेलं त्या दृष्टीने थोडंसं विचार करू. बघा, यामध्ये काय म्हटले, वी ओनली बार्क डू नॉट बाईट. अर्थातच आपण फक्त भुंकतो, चावा घेत नाही असा त्याचा अर्थ. यामध्ये ओनली हे स्टेटमेंट दिलेलं आहे, पण तरी देखील हे स्टेटमेंट करेक्ट आहे. का? कारण की बघा की हे जे कारण की काँग्रेसवर अशी त्यावेळी टीका होतच होती की त्यावेळी काँग्रेसवर मवाळ गटाचं प्रभुत्व होतं, मवाळ गटाचं. आणि मवाळ गट हे काय करत असे की दया, याचिका, अर्थात एक संविधानिक मार्गाने काय करायचं की इंग्रजांचं मनपरिवर्तन करायचा प्रयत्न ते करत होते. आणि याच कारणास्तव काँग्रेसवर अशी टीका केली जात होती की काँग्रेस हे काय करत आहे की ओनली बार्क डू नॉट बाईट. ठीक आहे. त्यामुळं सी हे जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर डी हे स्टेटमेंट पाहून घ्या की द ओनली वे टू फॉलो इज रिव्हॉल्युशनरी वे. द ओनली वे या ठिकाणी देखील एक्स्ट्रीम वर्ड आहे. पण बघा की 1899ची गोष्ट आहे ही. 1899ला अजून रिव्हॉल्युशनरीचा काय म्हणू शकतो की पाया एवढा व्यापक झालेला नव्हता. रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटी या 1906 नंतर वाढीस लागल्या होत्या. लक्षात येते? त्यामुळं 1899ला रिव्हॉल्युशनरी वेचा वापर करण्यासाठी सजेस्ट करणं हे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रीम वाटते. त्यामुळे डी हे इलिमिनेट करा. ज्या पर्यायामध्ये डी आहे त्याला आपण इलिमिनेट करत जाऊ. बी बघा, बीमध्ये डी आहे याला आपण इलिमिनेट केलं. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे तो थोडा दिसत नाही आहे, तर तो पर्याय असा आहे की डी ओनली. यामध्ये देखील डी आहे याला पण आपण इलिमिनेट करू. आपल्याकडे उरले 2 पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. ए सी आणि सी बी ए असं आपल्याला दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 उरलेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये ए आणि सी आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील ए आणि सी आहे. त्यामुळे ए आणि सी हे 100% काय आहेत? बरोबर आहेत. या ठिकाणी आपल्याला पुन्हा बघण्याची देखील गरज नाही. संपूर्ण खेळ जो आहे तो बी या स्टेटमेंटवर आहे. तर आपण पाहूया की बीमध्ये काही एक्स्ट्रीम वर्ड सापडतात का बी हे एक जनरल स्टेटमेंट आहे. तर बघा, बीमध्ये काय म्हटले, ॲटिट्यूड ऑफ लीडर टुवर्ड्स पॉलिटिक्स ॲज अ लेजर ॲक्टिव्हिटी. अर्थात हे काय एक जनरल स्टेटमेंट आहे. यामध्ये काय म्हटले की काँग्रेसच्या अपयशाचं हे एक कारण आहे की जे लीडर होते ते थोडेसे आळशी होते. ओके, हे एक जनरल स्टेटमेंट आहे. यामध्ये कोणताही एक्स्ट्रीम वर्ड वापरलेला नाही. त्यामुळं बी हे आपण करेक्ट मानू. या ठिकाणी आपण पर्यायाकडे येऊ शकतो. आपलं करेक्ट असेल पर्याय क्रमांक 3 सी बी ए. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आपल्याला गॅट ही जी ॲग्रीमेंट आहे, गॅट ॲग्रीमेंट, त्या रिलेटेड काहीतरी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन बघा, फक्त पाहून घ्या, फक्त वाचा, विचार करू नका. फक्त वाचा आणि विचार करू नका. का? कारण की यामध्ये आपल्याला काही एक्स्ट्रीम वर्ड सापडतात का हे पाहायचं आहे. त्यामुळे फक्त वाचून घ्या. यामध्ये बघा, पहिलं स्टेटमेंट यामध्ये काही एक्स्ट्रीम वर्ड नाही, दुसऱ्यामध्ये पण नाही, तिसऱ्यामध्ये पण नाही, चौथ्यामध्ये आपल्याला ऑल दिसते बघा.
आपण चौथं वाचूया. ठीक आहे. गेट ॲडमिनिस्टर ऑल बायलॅटरल अँड मल्टीलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट. अर्थातच बघा, ऑल हे काय एक्स्ट्रीम वर्ड आहे, त्यामुळे आपण याला इलिमिनेट करू शकतो. जसं तुम्ही डी याला इलिमिनेट केलं तर डी ज्याच्यामध्ये आहे त्याला इलिमिनेट करा. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला, त्यानंतर पर्याय क्रमांक 4 गेला. उरलं काय? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने तुम्ही फक्त एक पर्याय इलिमिनेट करून ॲन्सरपर्यंत पोहोचू शकता. यामुळे बघा, यासाठी मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो की फक्त वाचा, विचार करू नका. कारण का की जर का तुम्ही यावर विचार करत बसला की गेट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1948, मग तुम्ही विचार करणार की 1948मध्ये झालेलं होतं का? मग यामध्ये तुमचे 20 ते 30 सेकंद जाणार. त्यानंतर पुढं तुम्ही याच्यावर देखील विचार करणार, पुढं 20 ते 30 सेकंद जाणार. याच्यावर विचार करणार. अर्थातच तुम्ही विचार करण्यामध्ये 1 मिनिट वाया घालवलात. या उलट तुम्ही फक्त वाचलात आणि एक्स्ट्रीम वर्ड आहे की नाही हे पाहिला आणि त्यानंतर जिथे एक्स्ट्रीम वर्ड आहे, जसं की तुम्हाला डी या स्टेटमेंटमध्ये दिसलं की गेट ॲडमिनिस्टर ऑल बायलॅटरल अँड मल्टीलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट. जसं तुम्हाला ऑल दिसलं, हा एक्स्ट्रीम वर्ड आहे. मग डी ज्याच्यामध्ये आहे त्याला तुम्ही इलिमिनेट करत गेला. पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट केला, 2 इलिमिनेट केला, 4 इलिमिनेट केला. डायरेक्टली तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचला. तुम्हाला पर्याय क्रमांक स्टेटमेंट ए, बी आणि सी वाचण्याची देखील गरज पडली नाही. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो?